सर्वांचे डिअर एस एम सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी संतवाणी अ संत तुकाराम आ संत सावतामाळी याविषयी माहिती व स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, आकृती पूर्ण करा. समोर आकृती दिलेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व. 1. शब्द धन, शब्द शस्त्र, शब्द जीवन, शब्द पूजा. हे सर्व संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 2, सूचनेनुसार सोडवा. प्रश्न अ, धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. प्रश्न तयार केला आहे. संत तुकारामांच्या घरी कशाचे रत्न आहे? त्याचं उत्तर होते धन. म्हणजे अशा प्रकारचा आपण प्रश्न तयार केलेला आहे. आ, संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण. उत्तर, संत तुकाराम महाराज शब्दालाच आपला देव मानतात, त्यामुळे ते शब्दांचा गौरव करतात. प्रश्न क्रमांक 3, खालील संकल्पना स्पष्ट करा. 1. अ, शब्दांचीच रत्ने. संत तुकाराम महाराज सांगतात, आमच्या घरी धन कोणते? तर शब्दरूपी रत्ने हेच आमचे धन आहे. आमच्या शब्दांना रत्नाचे मूल्य प्राप्त झालेले आहे. त्यांच्या मते शब्द हे सर्वात महत्त्वाचे मानवी जीवनातील धन रत्ने आहेत. शब्दामुळे आपण असाध्य गोष्ट साध्य करू शकतो. आ, शब्दांचीच शस्त्रे. संत तुकाराम महाराज म्हणतात, समाज प्रबोधनासाठी स्वतःचे मत पटवून देण्यासाठी ते शब्दरूपी शस्त्र वापरतात. कधी समाज प्रबोधनासाठी अत्यंत प्रखर शब्दांचा वापर करतो, तर कधी मृदू शब्दात चर्चा करतो. हे एका अभंगात म्हणतात, नाठाळाच्या माथी हानू काठी. इतक्या परखड शब्दात ते समाज प्रबोधन करतात. प्रश्न क्रमांक 4, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे. या अर्थाची कवितेतील ओळ शोधा. उत्तर, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे या अर्थाची कवितेतील पुढील प्रमाणे ओळ दिलेली आहे. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. या पंक्तीतून असे वाटते की शब्द हे तुकाराम महाराजांच्या जीवनाचे सर्वस्व वाटतात. या पंक्तीतून विशेषतः त्यांच्या अभंगात नाद, शब्दांची अर्थछटा, शब्दांचे चरणातील स्थान हे सर्व शब्दांनी बांधलेले गेले आहे असे दिसून येते. शब्दांचे महात्म्य या अभंगातून स्पष्ट होत आहे. यातून शब्द हे सर्वस्व असलेले येते. प्रश्न क्रमांक 5, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. शब्द वाटू धन जन लोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात शब्द वाटू धन जन लोका या पंक्तीतून हे स्पष्ट केले आहे की शब्द म्हणजे सर्व समाजासाठी धनाच्या रूपात आपण दिले पाहिजे. ते म्हणतात, समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो. म्हणजेच शब्दाच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, समाजातील लोकांना इतर काही देण्याऐवजी पैसा, सोने, इतर धन दौलत देण्याऐवजी जर शब्दरूपी उपदेश त्यांना केला तर शहाणे करावे. सकळ अवघे हे जन असे समाजासाठी केल्यास तेच त्यांच्यासाठी धन होय, असे मत संत तुकाराम महाराजांनी मांडले आहे.
आ. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारते. शब्द हे देवस्वरूप आहेत, म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून त्याची पूजा करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, त्या पद्धतीने जर आपल्याला कशाचा अभिमान गौरव करायचा असेल तर आपण ज्ञानाचा केला पाहिजे. कारण शब्दरूपी ज्ञान आपल्याला सर्वात जास्त उपयोगी पडते. त्यामुळे आपल्याला समाजासाठी शब्दरूपी ज्ञान देणे गरजेचे आहे. ई. शब्दांचे सामर्थ्य अफाट असते. या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून शब्दांचे सामर्थ्य आणि महात्म्य खूप सांगितले आहे. खरोखरच प्रस्तुत अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्ञान, पुस्तक, शब्द यांचे सामर्थ्य खूप आहे. असे म्हणतात की शांत बसणाऱ्यांचे सोने विकत नाही, परंतु बोलणाऱ्यांची मातीसुद्धा विकते. याचाच मतितार्थ असा की शब्दांचे सामर्थ्य असे अफाट आहे. माझा अनुभव असा की मी एकदा बसमध्ये माझ्या आजीबरोबर जात होतो. त्यावेळी बसमध्ये बसण्यासाठी जागा नव्हती. त्यावेळी मी एक तरुण मुलगा जो सीटवर बसलेला होता त्यास मी उठण्यासाठी विनंती केली व माझ्या आजीला बसवण्यासाठी त्यास समजावून सांगितले. त्यावेळी त्याने जागा दिली. यावरून मला शब्दाचे सामर्थ्य अफाट असते हे समजले आहे. आ. संत सावतामाळी यावर आता आपण स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 चौकटी पूर्ण करा. अ. संत सावता महाराजांचे मागणी. संतांची नेहमी आठवण राहावी हेच संत सावता महाराजांची मागणी आहे. आ. संतांनी दाखवला तो मार्ग. संत हेच खऱ्या अर्थाने भक्तीचा मार्ग दाखवतात. प्रश्न क्रमांक 2 सूचनेनुसार कृती करा. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा. उत्तर. नारायण हा शब्द अभंगात परमेश्वर या अर्थाने आलेला आहे. आ. संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. कोणाचे रूप आठवावे असे संत सावतामाळी यांना वाटते. ई. संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी. उत्तर. संतांची संगत हवी असे सावता महाराजांना वाटते. प्रश्न क्रमांक 3 तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. संत सावता महाराजांचे मागणे आमच्या शब्दात सांगायचे झाले तर ते कोणाला काही मागत नाहीत, फक्त संताचे रूप आठवावे हेच ते मानतात. पूर्णतः भक्तीचा मार्ग पूर्णपणे भक्त म्हणजेच संत दाखवतात. त्यामुळे फक्त त्यांची संगती घडावी असे महाराजांना वाटते. महाराज म्हणतात, हे परमेश्वरा माझ्यावर फक्त कृपा कर की देवस्वरूप भक्तीचा मार्ग व संत मला दाखव. आ. संत सावता महाराज संताचा सहवास लाभण्यासाठी मागणी का करतात ते स्पष्ट करा. उत्तर. संत सावता महाराजांना संताचा सहवास लाभावा असे ते मागणी करतात. कारण संत आणि परमेश्वर ही एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. ते संतांना परमेश्वर मानतात कारण
संत हे परमेश्वराचेच रूप आहेत. संताचे स्वरूप आठवावे, त्यांची संगती लाभावी असे मत महाराजांचे आहे. संत हेच भक्तीचा खरा मार्ग दाखवतात. त्यामुळे संताचा सहवास लाभला की परमेश्वर प्राप्ती आपोआप होते. सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात. हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या. अभंग. भक्ता विना देवा कैचे रूप घडे सेवा, शोभविले येर येरा साने एके ठाही हिरा. या अभंगात भक्त आहे म्हणून देव आहे आणि देव आहे म्हणून भक्त आहे. देव भक्ताचे नाते परस्परावलंबी आहे. सोन्याच्या कोंदण्यात हिरा असतो, तेथे हिरा आणि सोने यांनी एकमेकाला सुशोभित केलेले असते. तसे देव आणि भक्तांचे नाते आहे. भक्त आहे म्हणूनच देवालाच देवपण प्राप्त झालेले आहे. आणि देव आणि भक्त यांचे नाते आई आणि मूल असे आहे. संतामुळे सर्वच भक्तांना जीवनाला एक अर्थ प्राप्त झालेला आहे. संत म्हणजेच परब्रह्माचे रूप आहे असे मानले जाते. वैष्णवस तो जया, अवघी देवावरी माया, पडला जर भारी, नेमा न टळे निर्धारी. अशा प्रकारे सर्वच भक्त संतांना परमेश्वराचे रूप समजतात. उपक्रम. खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यानुसार त्यांची माहिती लिहा. संत ज्ञानेश्वर. पूर्ण नाव ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी. काळ इसवी सन 1275 ते ऑक्टोबर 1296. प्रसिद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरी. प्रसिद्ध सुवचन आता विश्वात्मके देवे. एखादा अभंग. माझा मराठीची बोलू कौतिके, परी अमृता तेही पैजाती जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन. ही सर्व संत ज्ञानेश्वर यांची माहिती होती. संत नामदेव. पूर्ण नाव नामदेव रेळेकर. काळ इसवी सन 1270 ते 1350. प्रसिद्ध ग्रंथ नामदेव गाथा. प्रसिद्ध सुवचन नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. अभंग. धन्य माझी भक्ती, धन्य माझा भाव, हृदयी पंढरीराव राहतसे. हे संत नामदेव यांची माहिती होती. संत एकनाथ. पूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण. काळ इसवी सन 1533 ते 1599. प्रसिद्ध ग्रंथ आहे एकनाथी भागवत. अभंग. अरे कृष्णा अरे कान्हा, मनोरंजन मोहना. हे माहिती संत एकनाथ महाराजांची होती. संत तुकडोजी इंगळे. पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. काळ इसवी सन 1909 ते 1968. प्रसिद्ध ग्रंथ सेवा स्वधर्म. अभंग. उघडा हे दार आम्ही आलो राया. अशा प्रकारे आपण संतांची माहिती मिळवलेली आहे.